मी दीपेश कांबळे आणि मी INT मध्ये ट्रेडिंग डिव्हिजन मध्ये हेड आहे सायबर सिक्युरिटीचं महाराष्ट्र क्लस्टरसाठी. माझं जे मेन गोल आहे किंवा जे मेन पार्ट आहे जिथे मी काम करतो ते रेड टीम आणि ब्ल्यू टीम ऑपरेशन्स. त्यामध्ये आम्ही पेनिट्रेशन टेस्टिंग, सिक्युरिटी अनालिस्ट, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन्स आणि ऍडव्हर्सरीज जे अटॅक्स असतात त्यावरती आपण काम करतो. आणि मी अमृता गायकवाड आणि IANT या ऑर्गनायझेशन मध्ये मी सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन डिपार्टमेंट्सना लीड करते. आणि IANT ही एक ऑर्गनायझेशन आहे जिथे आम्ही इंटरनॅशनल ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि आमचं मेन मोटिव्ह आहे की जी टेक्नॉलॉजी अवेअरनेस असतं ते सगळ्यांपर्यंत स्प्रेड करा. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. आजकाल जेव्हा आपण टेक्नॉलॉजीचा विचार करतो तेव्हा आपल्याला ती शिकण्यापेक्षा त्याची घाबराहट किंवा आपल्याला खूप भीती त्याची जास्त वाटते. का तर त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत. जी टेक्नॉलॉजी वाढतीये ती इतकी जोरात वाढतीये, इतकी फास्ट वाढतीये की त्याच्याबरोबर कोपअप करणं खूप मोठी गोष्ट झाली आहे. आणि जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा खूप लोक शिक्षणापासून वंचित असल्यामुळे या टेक्नॉलॉजीमुळे त्यांच्याबरोबर खूप काही गोष्टी घडतात. तर ह्या गोष्टी घडू नयेत आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती असायला हवं याच्याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे दीपेश कांबळे सर अँड अमृता मॅम. खूप छान वाटतंय आज तुम्हाला दोघांना इथे बघून. आणि हा जो गहन प्रश्न आहे किंवा इतका गंभीर विषय आहे त्याच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला नक्की कळालं पाहिजे असं मला वाटतं. आज आपण खूप साऱ्या गोष्टी याबद्दल बोलणार आहोत, तरी त्याआधी तुम्ही तुमची ओळख करून द्या. दीपेश सर. हॅलो, मी दीपेश कांबळे आणि मी INT मध्ये ट्रेडिंग डिव्हिजन मध्ये हेड आहे सायबर सिक्युरिटीचं महाराष्ट्र क्लस्टरसाठी. माझं जे मेन गोल आहे किंवा जे मेन पार्ट आहे जिथे मी काम करतो ते रेड टीम आणि ब्ल्यू टीम ऑपरेशन्स. त्यामध्ये आम्ही पेनिट्रेशन टेस्टिंग, सिक्युरिटी अनालिस्ट, फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन्स आणि ऍडव्हर्सरीज जे अटॅक्स असतात त्यावरती आपण काम करतो आणि त्याची ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो, जेणेकरून स्टुडंट्स असू दे किंवा कोणी असू त्यांना सायबर सिक्युरिटीच्या बद्दल एक प्रॅक्टिकल नॉलेज आलं पाहिजे आणि त्यामध्ये ऍक्च्युअल वर्किंग कशी आहे त्याची त्यांना कळलं पाहिजे. ओके, अमृता मॅम. मी अमृता गायकवाड आणि IANT या ऑर्गनायझेशन मध्ये मी सॉफ्टवेअर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन डिपार्टमेंट्सना लीड करते. आणि IANT ही एक ऑर्गनायझेशन आहे जिथे आम्ही इंटरनॅशनल ट्रेनिंग्स प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. आणि आमचं मेन मोटिव्ह आहे की जी टेक्नॉलॉजी अवेअरनेस असतं ते सगळ्यांपर्यंत स्प्रेड करा. सो जे गरीब घरातनं पण मुलं येतात त्यांनाही खूप कमी फीज मध्ये आम्ही ह्या टेक्नॉलॉजी शिकवतो. की अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. बरोबर, म्हणजे तुम्ही दोघं जण एकदम राईट लोक आहात ज्यांना आम्ही आमचे सगळे प्रश्न विचारू शकू आणि त्याची उत्तरं तुम्ही आज आम्हाला देणार आहात. सायबर सिक्युरिटी किंवा AI या संदर्भात तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी विचारायला आवडतील. तर हे का महत्वाचं आहे किंवा काय आहे हे तुम्हाला आम्हाला ऐकायला आवडेल. सायबर सिक्युरिटी ऍक्च्युअल मध्ये एक फक्त IT कंपनीसाठी नेसेसरी नाहीये, ते सगळ्यांसाठी नेसेसिटी झालेली. का कारण की आता जेवढे पण लोक आहेत ते सगळे मोबाईल डिव्हाइसेस इंटरनेटशी कनेक्टेड आहेत. आणि सायबर सिक्युरिटी किंवा हॅकिंगचा एकच रूल आहे, जो व्यक्ती किंवा जे पण डिव्हाइस आहे इंटरनेटशी कनेक्टेड आहे तर ते हॅक होऊ शकतं. बरोबर, त्या कोणी म्हणजे असं नाही की 100% आजपर्यंत कुठली सिक्युरिटी नाही की त्याला सिक्युअर करू शकते. जर मी एक्झाम्पल देऊ तर एक डेटॉलचं एक्झाम्पल आहे, त्याचे पण ऍड मध्ये सांगितलं तर 99% जर्म सिक्युरिटी, पण ते 1% राहतच. सो सायबर सिक्युरिटीचा एकच रूल आहे की व्हलनरेबिलिटी आहे. कंपनीमध्ये तुम्ही सायबर सिक्युरिटीची किती प्रोफेशनल टीम आणा किंवा बाहेर तुम्ही किती सिक्युरिटीज नाही केला, व्हलनरेबिलिटी तर आहे. बरोबर, बट तसंच हॅकिंग जर कोणी करतंय तर तो किती काय केला ना त्याचे ट्रेसेस पण राहणारच आहेत. बरोबर, ते किती तो ट्रॅक्स क्लिअर केला ना तर ते थोडंफार ते ट्रेसेस आहेत. तर ही ऍक्च्युअल सायबर सिक्युरिटी. आणि सायबर सिक्युरिटी मध्ये आता कसं येतं की टाइप्स ऑफ हॅकर्स येतात की कसे हॅकिंग काम केलं तर काय त्यात हॅकर्स आहेत. तर मेनली तिथं व्हाईट हॅट हॅकर, ब्लॅक हॅट हॅकर आणि ग्रे हॅट हॅकर कन्सेप्ट येतो. व्हाईट हॅट म्हणजे काय, जे लीगल काम करतात. लीगल इट मीन्स कंपनीजसाठी नाही काय त्यांची सिक्युरिटीसाठी काम करत आहेत, डिटेक्शन्स करत आहेत, अटॅक्सला थांबवत आहेत, फायरवॉल, IDS, IPS हे काही कन्सेप्ट आहेत टेक्नॉलॉजीज त्यांचे यूज करून. ब्लॅक हॅट मीन्स पूर्णपणे इलिगल, जे फेमसाठी किंवा पैशांसाठी काम करतात.
थर्ड येतं ग्रे हॅट. ग्रे कलर मीन्स काय, व्हाईट आणि ब्लॅकचा मिक्सचर. हाय लिगल काम करण्यामध्ये सायबर सिक्युरिटी मध्ये, बट जेव्हा त्याला पैशांची गरज पडते तेव्हा तो ब्लॅक हॅट हॅकिंग करतो. तर हे मेन पिलर्स आहेत सायबर सिक्युरिटी जे काम करतात. ओके. AI बद्दल मॅम सांगाल? AIचं फुल फॉर्मच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि त्याच्या मिनिंग मधनच आपल्याला समजून जातं की ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी खूप जास्त इंटेलिजंट आहे. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे डिव्हायसेस बनवतात जे आपण म्हणू शकतो की ह्युमन बिंग सारखे ऍक्ट करतात, आणि आपल्याला माहिती आहे की ह्युमन कडनं मिस्टेक्स होऊ शकतात, बट ते जे डिव्हायसेस असे बनवले जातात की ज्याच्याकडनं एरर्स होणं पॉसिबल नाहीये, मिस्टेक्स रिपीट होणं पॉसिबल नाही, बट दे आर ॲक्युरेट डिव्हाइसेस. आणि जसं आता सरांनी सांगितलं की इथिकल हॅकिंग काय असतं, जेव्हापासून त्याला AI ची जोड मिळाली तेव्हापासून हॅकिंग ही जी कन्सेप्ट आहे ना ती सुद्धा इतकी डेंजरस झाली आहे की आता ती आयडेंटिफाय करणं इम्पॉसिबल. बरोबर. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सिम्पल मिनिंग आहे क्रिएटिंग इंटेलिजंट डिव्हाइस. आमच्या ऑडियन्सला हे अजून नीट कळावं म्हणून आपण 1-2-3 केसेस घेऊयात की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो. सर, आता केसेसच्या बाबतीत जर आलो ना आपण, तर सगळ्यात आपल्याला मेन जे कळतं की वुमेन्स, खास वुमेन्ससाठी म्हणतोय मी, काय काय वुमेन्स खूप स्ट्रगल करतात, त्यांची सेव्हिंग्स करतात, त्यांची फॅमिलीसाठी खूप काही गोष्टी असतात, बट जस्ट बाय क्लिकिंग वन लिंक त्यांची अकाउंट मधले पैसे एकदम झिरो होऊन जातात. बरोबर. आता असे केसेस भरपूर आहेत, जसे की महाराष्ट्र झालं, MP झालं, UP झालं, त्या साइड मध्ये पण आपल्या इथे पण, की एक लिंक वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट अकाउंट मधनं सगळे पैसे कट होऊन जातात आणि त्यांची पूर्ण सेव्हिंग गेली, आणि त्या वुमेन्सनी लास्ट मध्ये सुसाईड अटेम्प्ट पण केलं. का? कारण की तसे हॅकर्स कधी सापडले जातात नाही. त्यात कसं असतं, एक कन्सेप्ट आहे डार्क वेबचं. जर कुठलाही हॅकर डार्क वेब यूज करत आहे तर त्याला ट्रेस करणं एक प्रकारे इम्पॉसिबल होऊन जातं प्रोफेशनल सायबर सिक्युरिटी एक्सपर्टला पण. कारण की डार्क वेबचे जे सर्व्हर्स आहेत ते माफिया लोक मॅनेज करतात आणि त्याला माहितीच नाही ऍक्च्युअली की ते कुठं आहेत ऍक्च्युअल लोकेशन. जर एक्झाम्पल मी कुठलीही प्रॉक्सी लावतोय, पिंपरी चिंचवड एरियाची प्रॉक्सी लावतोय आणि त्या थ्रू मी अटॅक परफॉर्म करतोय, तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट काय करू शकतो, तिथल्या सर्व्हरवरती R&D परफॉर्म करू शकतो, तिथनं IP ऍड्रेसेस काढू शकतो आणि मग तो तिथनं हॅकरची डिटेल्स बाहेर काढू शकतो. बट जर त्या डार्क वेबचे सर्व्हर्सच माहिती नाही की कुठे आहेत, तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट काहीच नाही करू शकत त्यावरती R&D, आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट केल्याशिवाय तुमचं कुठलंही इन्व्हेस्टिगेशन सॉल्व्ह होणारच नाहीये. तर बरेचशा केसेसमध्ये जेव्हा डार्क वेबची प्रॉक्सी वापरली जाते किंवा तिथले IP ऍड्रेसेस वापरले जातात, तर तिथं आपल्याला हॅकर्स आयडेंटिफाय करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. बरोबर आहे. तिथे एक कन्सेप्ट यूज होती प्रॉक्सी चेनची. प्रॉक्सी चेनची कन्सेप्ट अशी, एक्झाम्पल घेतो, जसं आपण 3 जण बसलेलो, मला तुमच्यावरती अटॅक परफॉर्म करायचं, तर एक असतं की जे नॉर्मल लेवल हॅकर असतो तो डायरेक्ट अटॅक परफॉर्म करणार. जेव्हा डायरेक्ट अटॅक परफॉर्म करणार तर माझा IP जो असणार आहे किंवा माझं लोकेशन असणार आहे डिव्हाइसचं, मॅक ऍड्रेस जे ते ट्रेस होतं. बरोबर. आणि ते तुमच्या सिस्टम मध्ये जाऊन सेव्ह होऊन जातं की बाबा या टाइम वरती हे अटॅक झालं होतं माझ्या सिस्टम वरती. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट तुमच्या सिस्टम वरती R&D परफॉर्म करणार, त्यांना हॅकरचं IP मिळणार, लोकेशन मिळणार आणि सापडलं जाणार. बट ह्याच ठिकाणी जर मी कुठली प्रॉक्सी लावली आणि ती डार्क वेबची, ज्याचं लोकेशन नाही, काय ट्रेसेबलच नाहीये, आणि मी त्या प्रॉक्सीच्या थ्रू तुमच्यावरती अटॅक परफॉर्म करतो, तर रिक्वेस्ट कशी जातीये 1, 2 आणि नंतर 3. मग तुम्ही काय करणार, तुम्ही इथंच शोधणार, पण हे तर तुम्हाला माहितीच नाही कुठे. अरे बापरे. आणि डार्क वेबचं जे कन्सेप्ट होतं ते असं इलिगल पर्पजसाठी बनवलं नव्हतं गेलं, ते US आर्मीने बनवलं होतं काही लिगल गोष्टींसाठी आणि चांगल्या गोष्टींसाठी, सायबर सिक्युरिटीसाठी. जेव्हा त्यांना कळालं की वेब ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स युज करून लोक हॅक होऊ शकतात, सोशल मीडिया अकाउंट झालं किंवा काय झालं, तर त्यांनी विचार केला की आपण एक असा वेब इंटरफेस बनवू ज्यामध्ये युजर्स जेव्हा त्याला सर्व्ह करत असणार, कुणाचंच लोकेशन कुणाला काही कळणार नाही, ते पूर्णपणे अनॉनमस असणार. आणि त्या टायमिंगला त्यांच्याकडे होतं, बट आता सध्या असं म्हणलं जातं की त्यांच्या ऍक्सेस मध्ये नाही, ते कोणी डार्क अंडरवर्ल्ड डॉन्स आहेत किंवा माफियाज आहेत त्यांच्याकडे त्याचा ऍक्सेस आहे, त्याच्या थ्रू त्याला ऑपरेट केलं जातं. बरोबर आहे. आता भारतामध्ये जे आपण पाहायला बघतो की कोणीतरी पोलीस इन्स्पेक्टर्स आहेत, ते फोन कॉल्स करतात किंवा व्हिडिओ कॉल्स करतात, त्याच्यावरती ते बोलतायत की तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी घेऊन तुमचा मुलगा कोण आहे, आई कोण आहे, कोणी घरामध्ये नाहीये, किंवा ऍक्सिडेंट झालाय, तुम्ही एवढे पटापट पैसे पाठवा. हे जे सगळे स्कॅम्स चालू आहेत ते सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युअली मध्ये याला डिजिटल अरेस्ट स्कॅम म्हणलं जातं आणि हे आता खूप जास्त फेमस आहे. आता एक्झाम्पल सांगतो माझ्या मित्राचंच.
त्याला एक रिक्वेस्ट आली ती इंस्टाग्रामवरती एक मुलीच्या थ्रू, आणि ते मुलगीचं जे नाव होतं ते त्याच्या फ्रेंडच्या नावासोबत नाही मॅच करत होतं. त्यांनी काय बोललं, त्याला रिप्लाय करा, हाय हॅलो रिप्लाय झालं, त्यांचं जेवण झालं का, असं नॉर्मल मेसेजेस झाले. त्यानंतर त्याला एक 2-3 दिवसानंतर कॉल आला, आणि ते आलं एक पोलिसवाल्याकडनं. नव्हता तो पोलिसवाला, बट त्यांनी म्हणलं की मी पोलीसमधनं बोलत आहे, आणि तुम्ही त्या मुलीचं नाव घेतलं की तुम्ही या मुलीसोबत नाही का हॅरॅसमेंट केलेली आहे, माझ्याकडे तुमचे चॅट्सचे स्क्रीनशॉट्स आहेत अवेलेबल, सगळ्या गोष्टी प्रूफ आहेत, तुम्ही आत्ताच्या आत्ता एवढे जे प्रोसेस आहे त्याची पेनल्टी तुम्हाला हे सगळं पे करायला लागेल. त्या मुलीचे पेरेंट्स माझ्या समोर आता बसलेले आहेत. बापरे. एक अर्जन्सी क्रिएट करणं, ह्याला ऍक्च्युअल मध्ये सोशल इंजिनिअरिंग म्हणतात आमच्या टेक्निकल सब्जेक्ट. ह्यांनी कुणी इन्व्हेंट केलं तर केविन मेटनिक नावाचा एक माणूस होता, त्यांनी हे एक मेथड इन्व्हेंट केली होती. आणि ही मेथड अशी होती की बाबा एक अर्जन्सी क्रिएट करणं असतं विक्टिमच्या इथं, जेणेकरून तो स्वतःहून सगळे सेन्सिटिव्ह जे पण माहिती असतील, बँक अकाउंटची डिटेल्स असू दे किंवा पिन नंबर स्वतःहून रिव्हील करणं. पटकन सांगते. तर ह्याच्यात प्रिव्हेन्शन काय असू शकतं, एकच की बाबा कुठलंही अर्जन्सीवाला जो मेसेज असतो किंवा कॉल असतो त्याला लगेच आपल्याला आन्सर करणं चुकीचं आहे. बरोबर. एक थोडंसं आपला टाइम घेणं आहे, ट्रस्टेड लोकांसोबत नाही काय बोलणं आहे, किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट सोबत नाही काय त्याचा ऍडवाइस घेणं आहे, किंवा मला असं कॉल आलंय आणि असं असं म्हणत आहे, ह्याच्यावरती मी काय प्रोसेस करू शकते का. जर तो म्हणतोय की येस तर ते ठीक आहे, कारण की त्यांना त्या गोष्टीचं टेक्निकल नॉलेज राहतं. आता आपण जर बघायला गेलो तर सायबर सिक्युरिटीचं जर तुम्हाला अवेअरनेस हवं तर तुम्हाला त्यासाठी सगळी टेक्नॉलॉजीची माहिती पाहिजे. AI कसं काम करतं, वेबसाईट कशी काम करते, क्लाउड कसं काम करतं, म्हणजे एक प्रकारे IT चं सगळं नॉलेज पाहिजे. तेव्हा जाऊन तुम्ही समजू शकता की सायबर सिक्युरिटी हॅकिंग आहे का नेमकं. जसं आता मला सायबर सिक्युरिटी मध्ये एक्सपर्टीज घ्यायची होती, तर त्यासाठी मी डायरेक्ट सायबर सिक्युरिटी नाही शिकलो. त्यासाठी एक चेन असते, हार्डवेअर शिकणं, नेटवर्किंग शिकणं, AI शिकणं, सॉफ्टवेअरचे पार्ट शिकणं, वेब डेव्हलपमेंट शिकणं. हे जेव्हा तुमचं सगळं कम्प्लीट होतं, जेव्हा तुम्हाला IT समजते की नेमकं कशी IT काम करते, तेव्हा जाऊन तुम्ही सायबर सिक्युरिटीवरती काम करू शकता. खूप आपण आजकाल मूवीज वगैरे ज्या पाहतो, किंवा आता सोशल मीडिया आपण जितक्या रॅपिडली पाहतो त्याच्यावरती जितके व्हिडिओज येतात त्याच्यामध्ये खूप गोष्टी अशा म्हणजे खऱ्या आहेत नाही आहेत त्या काहीच कळत नाहीत आजकाल. कारण AI इतकं ऍडव्हान्स झालंय की आपण म्हणूच नाही शकत ही गोष्ट काय म्हणतात त्याला फोटोशॉप केलेली आहे किंवा एडिट केलेली आहे असं आपण नाही म्हणू शकत. तर या गोष्टींपासून जर वाचायचं असेल किंवा कळायचं असेल की ही गोष्ट खरी आहे की नाही आहे, तर त्याच्यासाठी काय सांगू शकाल? पहिली गोष्ट तर एक थोडासा की डिफरन्स असतो. जसं की आत्ताचा एक इव्हेंट मी यूट्यूबवरती काही दिवसांपूर्वी एक रील बघत होते. राशा टंडनची नवीन मूवी आत्ता रिलीज झाली, तर त्यांचे खूप जास्त इव्हेंट्स होत असतात. येस. तर त्याच्यामध्ये आत्ता काही दिवसांपूर्वी बघितलं की दॅट ॲक्टर आणि ती त्यांचं किसिंग चालू आहे ऑन लाईक इन फ्रंट ऑफ मीडिया. इट इज नॉट पॉसिबल. पण जेव्हा तो किसिंग सीन येतो ना तेव्हा एक थोडासा आपण म्हणूया की 2% डिफरन्स समजतो. ओके. सो ऍट दॅट टाइम आपल्याला समजायला पाहिजे की हे AI ने केलेलं, त्याला म्हटलं जातं डीप फेक. ओके. तर ते एक AIचं टूल आहे ज्याच्यामध्ये तुमचे इमेजेस जे आहेत किंवा तुमच्या व्हिडिओज आहेत ना त्यांना मिक्स केल्या जातात. सो याच्यासाठी माझ्याकडनं तरी एकच सोल्युशन आहे. जसं आपण नेहमी सांगत असतो की आधी आपण पोस्ट करायचो इमेजेस, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो, फेसबुकवरती सतत पोस्ट करणं, रील्स करणं, हे आधीपर्यंत ठीक होतं. पण जेव्हापासून AI आलंय आणि AI आणि इथिकल हॅकिंग जेव्हापासून एकत्र केले जातात तेव्हापासून या गोष्टी खूप हार्मफुल आहेत. सो याच्यापासून वाचायचं असेल तर आपल्या पर्सनल सिक्युरिटीज ज्या प्रायव्हसीज म्हणतो आपण, बरोबर, त्या अप्लाय करणं खूप इम्पॉर्टंट. बरोबर आहे. मी सांगायला मला म्हणजे एक अवेअरनेस आपण आज क्रिएट करतोय, त्याच्यामुळे बँक डिटेल्स कोणाला देऊ नये किंवा आधार कार्डचे फोटोग्राफ्स कोणाला देऊ नये, किंवा जे आता पोलिसांचा जो स्कॅम चालू आहे की फोन करणं, आत्ताच्या आत्ता सांगा तुमच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही या किंवा पैसे पाठवा. तर इथे कुठेतरी आपला एक फिजिकल टच किंवा आजूबाजूच्या लोकांना 4 वेळा विचारणं की नक्की तो व्यक्ती तिकडे गेला आहे की नाही गेलेला आहे, किंवा नक्की त्या व्यक्तीच्या ऍक्च्युअल फोनवर फोन करून विचारणं, किंवा जो गुगलचं मी आता एक हे पाहिलं लास्ट मंथमध्येच माझ्या फोनवर झालं होतं की 30,000 रुपीज तुमच्या अकाउंटला आमच्याकडून गेलेले आहेत आणि ते तुम्ही प्लीज रिटर्न पाठवा.
आणि गुगल पेच्या इथे पण मेसेज आला मला की 30,000 तुमच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. हा मेसेज होता, तिथे खाली आपण जो लिहितो ना तो मेसेज होता. ऍक्च्युअल मध्ये ते क्रेडिट नव्हते झाले, पण मी काहीतरी कामामध्ये होते त्याच्यामुळे मी काही ते बघितलं नाही. पण माझी सवय आहे की अकाउंट चेक करणं, अकाउंटचा बॅलन्स चेक करणं. असा काही मेसेज आला की, तर तेव्हा मी अकाउंट बॅलन्स चेक केला तेव्हा त्याच्यामध्ये नव्हतं. पण तिथे मी बघितलं तर आपल्याला एक म्हणजे आतून असं वाटतं की नाही का, कुणाच तरी बिचारायचे आले असतील बाबा, देऊन टाकले पाहिजेत. पण मी ऍक्च्युअल मध्ये तो मेसेज चेक केला आणि मग नंतर माझं अकाउंट चेक केलं, त्याच्यामुळे ते झालं नाही. तर हे आपण काहीतरी हा विचार केला पाहिजे जेव्हा आपण अर्जन्सीमध्ये या गोष्टींचा विचार करतो तेव्हा. हे छोटे छोटे प्रिव्हेन्शन्स आहेत. अजून तुम्हाला काय वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी, किंवा ज्या लोकांना IT बद्दल, इंडस्ट्रीबद्दल, AI बद्दल जास्त माहिती नाही आहे, त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिले तर मॅम, ज्यांचे काही कंपनीज आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, ते काम करतात आहे, त्याला ते हँडल करतात आहे, तर त्यांना सिम्पल नाही का एक इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसीजचे काही रूल्स असतात ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. फर्स्ट पार्ट तर मी बोलणार त्या लोकांसाठी जे आता बिझनेस ओन करत आहे. मग मी सेकंड पार्ट होते येणार जे आता सध्या मीन्स घरी आहेत. सर, बिझनेस ओन जे करतात ते त्यांच्यासाठी कसं आहे की बाबा कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी हे 3 रूल आहेत. हे 3 रूल त्यांना फॉलो करणं खूप गरजेचं आहे. कॉन्फिडेन्शियलिटी, आता डेटा काही असू दे, तुमचं डेट ऑफ बर्थ पण असू देईल ना, तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का? कारण की डेट ऑफ बर्थचे पण तुमचे बरेच पासवर्ड्स नाही काय कॉम्बिनेशन्स मध्ये राहतात, आणि ते आजकाल कुठेही तुम्हाला इंस्टाग्रामच्या बायोमध्ये तुम्हाला दिसणार की कोणी इझिली लिहून टाकतं की माझं डेट ऑफ बर्थ हे, माझं इथं हे झालं बॉन्ड वगैरे काय असू दे. तर आपण आपली पर्सनल डिटेल्स जे आहेत ना इझिली ऍक्सेसिबल पब्लिक मध्ये नाही का ठेवतो, ते प्रॉब्लेम असतं. कॉन्फिडेन्शियलिटी रूल काय म्हणते की तुमचा डेटा कॉन्फिडेन्शियल असला पाहिजे आणि फक्त ऑथराइज लोकच त्याला ऍक्सेस केले पाहिजे. बरोबर. इंटिग्रिटीचा रूल म्हणतो की बाबा डेटा मॉडिफाय नाही झाला पाहिजे. कोण एक ऑथराइज पर्सन आहे तोच त्याला फक्त मॉडिफाय केलं पाहिजे, त्याच्या अलावा दुसरं कोणी मॉडिफाय नाही केलं पाहिजे. अवेलेबिलिटी काय म्हणते की डेटा तुमचं राईट टाइम वरती अवेलेबल झाला पाहिजे. तर ही जेव्हा CIA चा आपण नाही काय एक फॉलो करतो रूल कंपनीमध्ये, कुठल्याही बिझनेस मध्ये, तर आपली सिक्युरिटी जे ना एक स्टेबल होऊन जाते. आता आपण नाही काय एक असं नाही बोलू शकत की 100% सिक्युअर आहे, बट मी 80% तर नाही की स्वतःच्या बिझनेसला, स्वतःच्या बँक अकाउंटला सिक्युअर केलेलं आहे. बट नॉर्मल लोकांवरती आलं, लोकल्स ज्यांना IT बद्दल काहीच माहिती नाही, मोबाईल आता ते यूज करतात, त्यांसाठी एकच सिम्पल आहे, लिंक्स वरती कुठलंही क्लिक करणं डेंजरस आहे. जे पण मेल्स येतात किंवा मेसेजेस येतात ते दिसून येतं की आपण नाही त्यात लिहिलेलं आहे, तुम्ही जर आज ह्या लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला 1 करोडचं गिफ्ट आहे किंवा तुम्हाला BMW कार विनर आहे. असं आजच्या जगात तर नाही कुणी एवढं मेहरबान नाहीये आपल्यावरती. सगळ्यांना आपल्याला म्हणजे नाही का सगळ्यांना आपलं पडलंय ऍक्च्युअल मध्ये. तर तिथं नाही काय व्यवस्थित आपल्याला नाही काय सिक्युअर राहणं गरजेचं आहे. तिथं कसं होतं की आपण विचार करतो टेस्ट करूया, काय माहिती खरं असेल की नाही, लकी ड्रॉप विनरचा मेसेज आलाय आपल्याला, क्लिक करून चेक करूया. तिथं पण हॅकर काय करतो, त्याला नाही काय एक दाखवण्यासाठी की बाबा हे लेजिट आहे, तर तो त्याचा स्पिनर देणार तुम्हाला. ते स्पिनर तुम्ही क्लिक करणार ते स्पिन होणार पण, आणि ते असं पण दाखवणार की नाही कारच्या जागेवरती ते दुसऱ्या कुठल्या तर प्राइस वरती गेलेले छोट्या, जेणेकरून होणार अरे नाही खरंच स्पिन झालं, थोडक्यात राहिली. बरोबर आहे. तिथं मग आपण काय करणार, पुढं डिटेल्स त्याला देऊन टाकणार की अजून एक नेक्स्ट चान्स मला पाहिजे. बरोबर आहे. तर तो काय म्हणणार, नेक्स्ट चान्स साठी प्लीज सर तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरा, तुम्हाला फक्त 1 अटेम्प्ट फ्री होतं. बरोबर आहे. तिथं आपण डिटेल्स देणार आणि सेकंड चान्स खेळणार, वेबसाईट बंद होऊन जाणार, डिटेल्स निघून जाणार. बरोबर आहे. ते असं असतं. बरोबर आहे. अजून मॅम, AI बद्दल आपण प्रिव्हेन्शन जर करायचं म्हटलं, किंवा माझी जी काही डिजिटल दिसणारी प्रोफाईल आहे ती जर मला सिक्युअर करायची असेल तर मी काय प्रिव्हेन्शन्स घेतले पाहिजे? अजून एक करू शकतो, जेव्हा तुम्ही AI, आता सगळेजण AIचे टूल्स वापरतात, जसं की आपण म्हणूया ChatGPT. एक सिम्पल आहे, ChatGPT जरी मी माझ्या मशीनवर यूज करायला गेले तर सगळ्यात पहिल्यांदा तो लॉग इन करायला सांगतो. तो लॉग इन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तो परमिशन्स मागतो त्या सगळ्या परमिशन्स अलाव नाही करायच्या. ओके. त्यावेळेला असं होतं की माझ्या सिस्टमच्या गॅलरीचा ऍक्सेस त्याला मिळतोय,
सिस्टमचे कॉन्टॅक्ट त्याला मिळतात. बरोबर. तिथे जरी मी परमिशन थांबवले ना तरी माझ्या फोनमध्ये कोणतेही ऍप्लिकेशन असले तरी हॅकर त्या ऍप्लिकेशनचा यूज करून माझ्या सिस्टमचा ऍक्सेस नाही घेऊ शकतो. बरोबर. ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि दुसरी एक मुलींना जास्त सवय असते, गुगल अकाउंट लॉग इन करतो आपण सिस्टमवरती आणि लॉग आउट केलंय असं वाटतं, पण ते ब्राउझरवरती लॉग इन असतं. हे माझ्यासोबत खूप व्हायचं. इन्स्टिट्यूटमध्ये जेवढे पण मशीन्स आहेत कुठेही गेलं तरी अमृता मॅडमचं अकाउंट ब्राउझरवरती लॉग इन दिसतं. पण हे इथिकल हॅकिंगच्या बॅचेसच्या मुलांनीच आयडेंटिफाय केलं की मॅम तुम्ही यावेळेला इथे होतं. हे कसं कळलं त्यांना की माझं गुगल अकाउंट लॉग इन आहे, त्याच्याने माझं गुगल लोकेशन त्यांना समजलं. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अजून एक असतं की मला असं वाटतं की मी माझ्या सिस्टमवरनं लॉकआउट केलंय, पण माझं अकाउंट मी ब्राउझरवरनं लॉकआउट नाही केलंय आणि मी उद्या सरांच्या अकाउंटमध्ये जाऊन लॉग इन केलं तरी माझं पासवर्ड तिथे सेव्ह राहणार, जो मी तिथे सेव्ह केला होता ब्राउझरवर. बरोबर. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी स्वतःहून नाही समजत. तर ऍटलिस्ट ज्या डिव्हायसेसचा आपण यूज करतो त्याला सिक्युअर कसं करायचं याचे व्हिडिओज तर युट्यूबवर सुद्धा मिळतात. या बेसिक सिक्युरिटीचा सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. दिला तर बेसिक प्रिव्हेंशन. येस. जर का अशा काही केसेस झाल्या किंवा जर का माझ्या बरोबर असं काहीतरी झालं तर मी याची कंप्लेंट कुठे करायची? ह्याचं कसं आहे मॅम की सायबर क्राईम डिपार्टमेंट्स आहेत आपल्या इथं, त्यांची वेबसाईट्स पण इंडियन जे वेबसाईट्स आहेत तिथं आपल्याला सिम्पल कंप्लेंट रेज करायची किंवा नियर बाय सायबर क्राईम डिपार्टमेंट जिथे पण आहेत आपण गुगल सर्च करू शकतो आपल्या लोकेशनच्या हिशोबाने, तिथं आपण जाऊन व्हिजिट करणं आणि तिथं आपलं केस रेज करणं. तिथं मग त्यांनी जे प्रोसेस सांगतील किंवा तुमचे जे पण अकाउंट्स आहेत त्याला ब्लॉक करा किंवा त्यांना आता डिॲक्टिवेट करा, त्यांची प्रोसेस आपल्याला मान्य आहे की बाबा हे आपल्याला प्रोसेस करायचे. किंवा काही जागेवरती काय होतं की नाही अरे माझे फॉलोअर्स एवढे आहेत, बरोबर 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, मला हे सांगतात की अकाउंट डिॲक्टिवेट करा. कसं काय का तर ते असं असतं. पण ते असं आहे की एकदा तुमचा अकाउंट गेलाय ना दुसऱ्याच्या ऍक्सेस मध्ये तर तो काही करू शकतो त्यामध्ये. बरोबर आहे. आमच्या इथे एक कन्सेप्ट असते त्याला आपण म्हणतो बॅकडोर. बॅकडोरचा अर्थ असा असतं की बाबा हॅकर जिथं ऍक्सेस गेन करत आहे तिथे एक असा डोर क्रिएट करतो की ज्या थ्रू तो स्वतःहून कधी आतमध्ये येऊ शकतो आणि कधी बाहेर जाऊ शकतो. जरी तुम्ही अकाउंट मध्ये काही चेंजेस केले तरी सुद्धा बॅकडोर अटॅक्स पण पॉसिबल्स आहेत. ते पूर्णपणे डिपेंड करतं हॅकर्सच्या स्ट्रॅटेजीज वरती. जर तुम्ही अटॅकचे सायबर किलचे टेक्निक्स असतात, सायबर किल चेन एक किल चेन असतं, तर किल चेनच्या हिशोबाने नाही का ते लोक प्रोसेस करतात आणि मग ते लोक त्या हिशोबाने नाही का अटॅक परफॉर्म करतात, त्यापुढे इन्फॉर्मेशन काढतात, डेटा कलेक्ट करतात आणि त्यापुढे प्रोसेस करतात. ते सायबर क्राईम डिपार्टमेंट किंवा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट त्यांचं बरेच ते गोष्टींचं आयडिया असतं की बाबा ह्याच्या पुढे काय होऊ शकतं. ते जे म्हणतील किंवा ते जे तुम्हाला सजेस्ट करतील त्यांना प्रोसेस करणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. येस. आपण जो अवेअरनेस करतो आहोत आता त्याच्याबद्दल एक तुम्ही प्रोग्राम अरेंज करता रेग्युलरली, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. एक सायबर सेक्युअर युजर इसेन्शियल नावाचा एक कोर्स आहे जो आम्ही खास महिलांसाठी फ्रीमध्ये लॉन्च केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी थिंग्स काय आहेत म्हणजे बेसिक नेसेसरी थिंग्स काय आहेत, डिव्हाइस कसा सिक्युअर केला पाहिजे, आपले अकाउंट्स कसे सिक्युअर केले पाहिजे, ब्राउझर सिक्युरिटी काय असते, तर अशा बेसिक लेवलच्या सिक्युरिटीचे कंटेंट्स त्याच्यामध्ये टाकलेत, ज्याच्याने ॲटलिस्ट वुमनना आपल्या स्वतःची प्रायमरी सिक्युरिटी कशी करायची याची आयडिया त्यांना मिळेल. आणि हा अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या वुमनसाठी. तुमचं इन्स्टिट्यूट खूप ह्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतंय आणि खूप लोकांपर्यंत या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टी पोहोचतील असं मला वाटतं. या व्यतिरिक्त खूप लोकांनी स्वतःहून पाहिलं पाहिजे टेक्नॉलॉजी किती फास्ट पुढे चालली आहे आणि त्याच्याबरोबर आपण कोपअप कसं करायचंय किंवा कोणत्या गोष्टी बरोबर आहेत चुकीच्या आहेत या गोष्टी बघणं म्हणा किंवा जे लोक त्याचा दुरुपयोग करतायत त्यांच्यापासून वाचण्यासाठी स्वतः त्या गोष्टी शिकणं गरजेचे आहेत असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आज तुम्ही दोघंजण इथे आलात आणि आपण खूप काही गोष्टींबद्दल बोललो. या सगळ्या आजच्या पॉडकास्टचा जो काही विषय होता तो तुम्हाला तुमच्याबरोबर काहीतरी डिजिटली रॉंग होऊ नये किंवा ज्या गोष्टी आत्ता चाललेल्या आहेत AI वापरून चाललेल्या आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जिथे काम करत आहे तिथे तुमच्याबरोबर ह्या गोष्टी घडू नयेत आणि त्याच्यापासून सिक्युअर होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ह्याच्या संदर्भात होत्या. थँक्यू सो मच.